नमस्कार, मी किरण महाले. की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आदिवासी बांधवांनी बलिदान दिलेले आहे. या देशाची स्वातंत्र्याची कहाणी खूप रक्तरंजित आहे. तर त्यासाठी आपल्या लाखो, हजारो आदिवासी बांधवांनी इथं बलिदान दिलेले आहे व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भाग बनलेले आहेत. मी सांगू इच्छितो की जे का लढले, रंजले, गांजले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्तरंजित झाले. फुले शाहू आंबेडकर, गांधी टिळक आगरकर, लहुजी साठे सावरकर, तसेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, अशा अनेक हजारो स्त्रिया, हजारो समाजसुधारक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले कॉन्ट्रिब्युशन केलेले आहे. तसेच आपले आदिवासी समाज बांधव राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, सिद्धो कान्हो, जे बंगालचं मोठा उठाव झाला होता, संदाळ उठाव म्हणून त्याला संबोधतात. उमाजी नाईक, टंट्या भील, रामजी शिरसाट, असे अनेक आपले आदिवासी बांधव या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिलेले आहे व जिथं अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरोधात आवाज उठवून आपल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिलेला आहे. तर मी हेच सांगू इच्छितो की त्या काळात आपले आदिवासी बांधव असो किंवा इतर समाज बांधव असो, जेव्हा इंग्रज आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते तेव्हा हातात तलवार घेऊन लढणे हे खूप गरजेचे होते. पण आज सध्या आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. संविधानाच्या अधीन राहून आपण कायद्याच्या अंतर्गत इथं राहत आहोत. तर इथं जर सर्वात मोठं जर तुमच्याकडे अन्याय अत्याचार विरोधात लढण्याची जर ताकद कोणती असेल, जर या जगात मोस्ट पॉवरफुल वेपन इन द वर्ल्ड, या जगात जर सर्वात सध्याच्या घडीला जर अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराच्या विरोधात जर सर्वात मोठं लढण्याचं हत्यार असेल, ते म्हणजे एकच गोष्ट, ती म्हणजे शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. त्यामुळे शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे. आपले अनेक आदिवासी बांधव तळागाळात, खेडेगावात, पाड्यात राहतात, पण काही कालांतराने शिक्षण घेतात आणि काही कालांतराने मग ते सोडून देतात. तर मी त्यांना हेच सांगू इच्छितो की शिक्षण ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ही तुम्हाला आपण किती बी गरीब किंवा असो ना, ते आपल्याला सन्मानाने व उच्च स्तरावर नेऊन ठेवण्याची ताकद ठेवते, ते म्हणजे शिक्षण. त्यामुळे मी हेच सांगू इच्छितो की सर्वांनी शिक्षण घ्यावे व आपल्या समाजाला, समाजाच्या विकासाला ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या व शिक्षणाच्या गोष्टी सांगाव्या. आपला हक्क, अधिकार, आपल्यासाठी अनेक योजना असतात. कलम नंबर 45 मध्ये आपल्याला तरतूद केलेली आहे. त्यानंतर कलम नंबर 15(6) मध्ये आदिवासींच्या विकासासाठी तरतूद आहे. असे संविधानात अनुसूची क्रमांक 5 आणि अनुसूची क्रमांक 6 ही आदिवासींच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. तर विकासाचे अनेक फायदे आहेत, पण आपल्या जर समाजाला शिक्षणच माहीत नसेल, आपल्या विकासासाठी केलेल्या संविधानाचे हक्क, अधिकारच माहीत नसेल, तर मग आपला विकास कसा होणार? आजही आपले आदिवासी समाज बांधव मध्य प्रदेश येथील नदीत असे झोपून हे काहीतरी टाकून आंदोलन करत आहेत. तसेच आपल्या तिकडं मणिपूर, तिकडं पण आदिवासी बांधव आहेत, ते पण आंदोलन करत आहेत. आपल्या मुंबईला जे राष्ट्रीय उद्यान आहे, तिथंच वसई विरार जवळ तिथे आपल्या आदिवासी बांधवांची घरं हटवण्यात आली. तर खरा आदिवासी दिन तेव्हाच साजरा होईल जेव्हा तुम्ही शिकून सवरून मोठे व्हाल आणि आपल्या समाजाला, आपल्या बांधवांना, आपल्या खानदानातील लोकांना, आपल्या समाज बांधवांना अन्याय अत्याचार होईल तिथं त्यांच्या बाजूनी तुम्ही उभे राहाल व त्यांचा आवाज उठवाल. शिक्षणाचं महत्त्व हे एका नोकरीपुरतं मर्यादित नसून आपल्या पूर्ण आयुष्यात जिथं जिथं अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार होईल त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद निर्माण करते. तर मी एकच म्हणेन, पुस्तके वाचा. तुम्ही जर पुस्तके व्यवस्थित वाचली, आपल्या आदिवासींचा इतिहास चाळला, व्यवस्थित वाचला, तर मी म्हणेन की तुमच्या आयुष्याला पुरून उरेल एवढा इतिहास आपल्या समाज बांधवांनी आमच्यासाठी करून ठेवलेला आहे. इतिहास वाचल्यानंतर तुमची छाती ही गर्वाने भरून येईल आणि तुम्ही अभिमानाने म्हणाल की मला आदिवासी असण्याचा गर्व आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण पुस्तके वाचू, ज्ञान घेऊ, शिक्षण घेऊ, आपले हक्क, अधिकार जाणून घेऊ व संविधान वाचू, तेव्हाच होईल. आणि शेवटी मी हेच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी बी प्राशन करील तो वाघासारख्या गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर सत्तेत खूप असे हे चालत असतात. तर मी एकच म्हणेन, तुम डरोगे तर दुनिया और डराएगी.
अगर तुम सर उठाओगे, अपनी आवाज बुलंद रखोगे, तो दुनिया भी सर झुकाएगी। जय हिंद, जय महाराष्ट्र।